बंधूंना भेटण्याकरता तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि विशेष करून जलसंपदा खात्याचे मंत्री तथा राज्याचे नेते आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आभार माळशिरसमध्ये याकरता मानण्याकरता आलेलो आहे की नीरा देवघर कॅनल प्रणालीचे टेंडर फलटणपर्यंत झाले होते। आता फलटण ते माळशिरसचे टेंडर प्रसिद्ध करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने एक 5 मिनिटापूर्वीच या ठिकाणी मला कारण माझी बैठक झाली होती आणि मी विनंती केली होती, ती मान्य करण्यात आली होती। 988 कोटी रुपयेच्या नीरा देवघरच्या पाण्याच्या योजनेला माळशिरस तालुका, कारुंडे आणि अन्य 2-4 गावामध्ये पाणी पोचेल इथपर्यंतची टेंडरची मंजुरी सरकारने दिलेली आहे आणि त्या टेंडर्स साधारण कधीही कोणत्याही क्षणी म्हणजे उद्या परवा कधीही निघतील। याचबरोबर फलटण पंढरपूर रेल्वेचा या कॅबिनेटमध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। जर कॅबिनेटची त्याची मंजुरी मिळाली येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये, कारण केंद्र सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी पाहिजे, ती जर मंजुरी मिळाली तर शेवटच्या दिवशीपर्यंत फलटण बारामतीचे टेंडर प्रसिद्ध होतील, फलटण पंढरपूरचे टेंडर प्रसिद्ध होतील। मी फलटण बारामतीच्या रेल्वे कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते सकाळी करून आल्यामुळे चुकून माझ्या तोंडातून बारामती आले, पण फलटण ते पंढरपूर रेल्वे योजना ही अंतिम टप्प्यात आहे आणि आमचा असा प्रयत्न चाललेला आहे की 18 तारखेच्या आत फलटण पंढरपूरचे निविदा निघाव्यात यासाठी कशाशनी प्रयत्न चाललेले आहेत। पण नीरा देवघरच्या निविदा ह्या प्रसिद्धीच्या टप्प्यात आहेत। उद्या किंवा परवा कधी नीरा देवघरचे पाणी माळशिरसपर्यंत आणण्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या। त्या माझ्यावर टीका टिप्पणी झाली होती की फलटणमध्येच फक्त टेंडर निघाले, आता पाणी काय हवेतून येऊ शकत नव्हतं, टप्प्याटप्प्यानेच येणार। आता इथून माळशिरसमध्ये पाण्याने एंट्री केली की पुढच्या 4-6 महिन्यात ते पाणी माळशिरस तालुका इस्लामपूर क्रॉस करूनच्याही टेंडर निघतील। फार जवळपास 988 कोटी रुपयाच्या योजनेला आदरणीय देवेंद्रजींनी मंजुरी दिली आणि 2 दिवस मी मुंबईमध्ये थांबून आदरणीय फडणवीस साहेबांनी जी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे या गोष्टीची काळजी घेत होतो की तंतोतंत माळशिरस तालुक्यामध्ये पाणी पोचण्याकरता जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींची पाठपुरावा करून आज माळशिरसचे टेंडर काढण्यासाठी मी यशस्वी झालेलो आहे। या निविदा प्रक्रियामध्ये ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार। आज आमदार राम सातपुते साहेबांचा वाढदिवस आहे। आमदार साहेबांना या निविदेच्या रूपाने माझ्या त्यांना शुभेच्छा। या प्रक्रियेसाठी मला ज्यांनी लोकसभेला सहकार्य केलं होतं ते मोहिते पाटील कुटुंब, त्यांनीसुद्धा माझ्यावर दायित्व टाकलं होतं, त्यांनाही माझ्या या निविदेच्या रूपाने मी माझ्या शुभेच्छा आहेत। याचबरोबर जानकर साहेब, उत्तमराव जानकर साहेब, त्यांनी माझी त्या काळातसुद्धा खंबीर बाजू आजही बरोबर आहेत माझ्या, त्यांनाही मला या निविदेच्या रूपाने शुभेच्छा द्यायच्या। संघर्षात ज्यांनी या तालुक्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा। परमेश्वराचीच कृपा आणि महाराष्ट्र भाजपचं माझ्यावर असलेलं प्रेम, पंतप्रधानांचं असलेलं प्रेम, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आणि सर्व मंत्रिमंडळाने माझ्यावर केलेलं प्रेम, तेव्हा माझा दिलेला शब्द हा काळ्या दगडाची पांढरी रेघ म्हणून उठवण्याचा जो प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झाला त्या माझ्या सर्व सरकारच्या अधिकाऱ्यांचं, मग ते कृष्णा महामंडळातील सर्व अधिकारी असो, मंत्रालयातले सर्व अधिकारी असो, सर्व सेक्रेटरी असो, यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने माळशिरसच्या वतीने मी आभार मानतोय। दोन्ही प्रकल्प अंतिम टप्प्यात आणलेले, रेल्वे असो किंवा नीरा देवघरचं पाणी असो। फलटण तालुक्यामध्ये उद्या 4 वाजता एक कामाची पाहणी आहे। नीरा देवघरचं काम जवळपास 17-18 किलोमीटर झालेलं आहे आणि आता पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे। तर उद्या 4 वाजता काळज या गावी जिथं शुभारंभ झाला होता तिथं या आपल्या माळशिरस तालुक्यामधले 16 गावं आणि पहिली 22 गावं या सर्वांना माझं
येण्यासाठीचं निमंत्रण आहे. ते निमंत्रणही आपल्या सर्वांना देता यावं आणि आचारसंहितेमध्ये काही आपल्याला बंधनं येतात, त्या आचारसंहितेपूर्वी आपल्या लोकांना येऊन भेटावं हीच मी आज संकल्प धरून आज आलो होतो. पत्रकार बंधूंनी मला आजपर्यंत सर्वांनी सहकार्य केले आणि सर्वांचं म्हणजे मनापासून मी सर्वांचं मी आभार मानतो. मी केलेलं काम छोटं असो मोठं असो, तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी मला सहकार्य केले. सर्व वृत्तवाहिन्या, सर्व यूट्यूब चॅनल, सर्व पत्रकार यांनीसुद्धा तुम्ही माझ्या मागं जे पाठबळ उभं केलं त्याच्याबद्दल मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत आणि माझ्या शुभेच्छाही तुमच्याबरोबर आहे. तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहून द्या अशी विनंतीसुद्धा मला पत्रकार बंधूंना करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र. यशस्वी झालेला आहे. या निविदा प्रक्रियामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार. आज आमदार राम सातपुते साहेबांचा वाढदिवस आहे. आमदार साहेबांना या निविदेच्या रूपाने माझ्या त्यांना शुभेच्छा. या प्रक्रियेसाठी मला ज्यांनी लोकसभेला सहकार्य केलं होतं ते मोहिते पाटील कुटुंब त्यांनी सुद्धा मला जी कल्पना होती आज उद्या जाहीर व्हायला पाहिजे होतं. पण आता सगळ्या कुणाला किती जागा दिल्या, कुठल्या पक्षाचं काय ते धोरण कालची मीटिंग पुढे ढकलली. मी सुद्धा मी काय पक्षाचा वरिष्ठ नेता नाही, पण ऐकलेल्या बातम्या तुमच्या सगळ्यांना सांगतोय. पण 2-3 दिवसात व्हायला पाहिजे असं. उमेदवारीबाबत असं चर्चा आहे. तुम्हाला कळलं असेल तर मला आनंद आहे. मला काय कळलेलं नाही, खरंच नाही कळलं. मी काम करतोय माझं बाकी शेवट आजच्या क्षणापर्यंत आचारसंहिता लागू असतोपर्यंत काम करायचं एवढं टार्गेट ठेवलं आहे. म्हणजे माझ्या आता तर अन्न मी खरंच साहेबांना फलटणला सांगितलं होतं मी मागायला काय जाणार नाही. पक्षाला वाटलं मी पाहिजे काम करेल लोकांचं तर द्या. कृष्णा फ्लड डायव्हर्शनला तांत्रिक मंजुरी झालेली आहे. मी आता तुम्हाला त्याची कॉपी पण वाटलं तर राजेशकडनं सगळे देतो आणि ते त्याच्या एका मिनिटात तुम्हाला सर्क्युलेट करायला लावतो. जरा राजेशला फोन करून जी फ्लड डायव्हर्शनची योजना आहे त्याला कागदावर येऊन त्याला तांत्रिक मंजुरी दिलेली आहे. पण 20,000 कोटीची योजना आहे. आपल्यासारखं 4-5 हजार कोटी बदलाचा प्रकार नाही आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण डिटेल सर्वे करणं चालू आहे आणि मला खात्री आहे की ती योजना लवकर मंजूर होईल. तांत्रिक मंजुरी तर झाली सरकारची आणि ते तांत्रिक मंजुरीचं तुम्हाला आत्ता पत्र देतो. माझ्याच अध्यक्षतेखाली बैठक झाली साहेबांच्या अध्यक्षतेखाली माझ्या प्रमुख उपस्थितीत झाली मीटिंग त्याची कृष्णा फ्लड डायव्हर्शनची. त्याला राज्य सरकारने तांत्रिक मंजुरी दिलेली आहे. तत्वता मंजुरी, तांत्रिकपेक्षा तत्वता मंजुरी दिलेली आहे. 20,000 कोटी जवळपास 18 ते 20,000 कोटीचे आहे. आता इस्टिमेट्स बनवणं चालू आहे त्याचा 115 किलोमीटरचा तो बोगदाच आहे. सातेवाडी ते फलटण असं आहे. देवदरचा टेंडर भरल्याशिवाय मंजूर झाल्याशिवाय फॉर्म भरणार नाही. आता तर झालेलं आहे. तुम्हाला आत्मविश्वास होता की बाबा ते टेंडर होणार आहे, मग आपलं फॉर्मचा मार्ग मोकळा होणार आहे, आपण शब्द दिला आहे. मला हा शब्द मला देवेंद्रजींचा होता की खासदार तुम्ही जे शब्द दिले ते सगळे शब्द पूर्ण होतील आणि दिलेले सगळे शब्द देवेंद्रजींनी पूर्ण केले. आता उमेदवारीचा शब्द पूर्ण होणार. मला शब्द दिला नाही साहेबांनी, आम्हाला दिला जनतेला पुन्हा येईल म्हणून. तुमच्या शुभेच्छा पाठीमागं असून द्या, उमेदवारी सुद्धा होऊ शकते. मी उमेदवार झालो तर पुढच्या टप्प्यात MIDCचे विषय असो, छोटे मोठे रस्त्याचे विषय असो. आत्तासुद्धा जवळपास 100 ते 150 कोटी रुपयाचे रस्ते आपण माळशिरस तालुक्यात केले. त्याची यादी पण तुम्हाला दिली माझ्याच नावाने पत्र. मी कधी उद्घाटन नारळ पडा सुद्धा गेलो नाही आणि त्याचं प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते. फक्त बबनदादांनी माझे कार्यक्रम घेतले तिकडं मी त्यांचा आग्रह होता म्हणून गेलो. नाही त्याचा प्रश्न 100% मार्गी लागेल आणि मी बोलतो ते नक्की करतो.
गारवाडचा समावेश आपण करून घेऊ आणि आपण MIDCचा प्रश्न तो अत्यंत बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून त्यासाठी माळशिरस तालुक्यातील जे विरोधक आहेत मोहिते पाटील विरोधक तिने तो विषय लावून धरला आहे. कोथळीला मंजूर झालेली MIDC ती होऊ दिली नाही कारण राजकारण. त्याच्यामुळे आता तुमच्यात ती क्षमता आहे की तुम्ही कोणाचंच ऐकत नाही, जे आहे जनतेच्या भल्याचं आहे ते तुम्ही करता. मी रस्ता, रेल्वे, पाणी माझ्याकडनं औद्योगिकरणाचा शब्द मी निश्चितपणे पुढच्या कालावधीसाठी देणार आहे आणि दिलेला शब्द आमच्या घराची रीत आहे. प्राण जे आहे पण वचन न जे आहे. त्याच्यामुळं मी दिलं वचन की पूर्ण करणार आणि माझं वचन आहे. जर मी पुढच्या लोकसभेला असेल तर मी या माळशिरस तालुक्याच्या MIDC समावेश करेन. विषय जरा सेन्सिटिव्ह आहे. परवा जे गाजर फेक झाले, गाजर रस्त्यावर टाकण्यात आले, त्याविषयी काय थोडं सांगा. जनतेला त्याविषयी कुतूहल आहे की बाबा कोणी गाजर टाकली. की भारतीय जनता पार्टीनं ज्यांना उमेदवारी दिली त्यांचं तुम्ही काम करणार, पण आता जर भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी दिली तर मोहिते पाटील तुमचा प्रचार करणार का? तर ते पक्षामध्ये त्यांचं पक्षावर प्रेम असेल तर नक्की करणार. म्हणजे तुम्हाला वाटतं का त्यांचं पक्षावर प्रेम नाही म्हणून? मी असं कुठं म्हटलं. पक्षावर प्रेम असेल तर करतील म्हटलं. बघितलं माझं तुमचा प्रश्न आणि माझं उत्तर ह्याच्यामध्ये काय फार काय वेगळं नाही. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलं विकासाच्या कामावर विचारायचं असेल किंवा माझं काय चुकलं असेल या 5 वर्षात तर ते सांगा, मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर तुम्ही प्रचार करणार आहात. तुम्ही जर गेल्या इलेक्शनमध्ये जे दिलेले सगळे शब्द आहेत ते पूर्ण केले, MIDC एक सोडला तर आणखी कुठले मुद्दे आहेत तुमच्यासमोर? MIDC बरोबर आपल्याला काय करावं लागतं की सूक्ष्म सिंचनाचे जे काही प्रकल्प आहे, विशेष करून ह्या 22-24 गावामध्ये आपल्याला छोटे छोटे मायनर इरिगेशन्स तलाव वाटवं लागेल. पाण्याचं योग्य नियोजन करून पाण्याच्या स्तोत्राचा अभ्यास करावा लागेल की पाण्याचे स्तोत्र कुठं वाढायला मिळते. ते हिंदीमध्ये म्हणे तोहरे ताल मिले नदी के जल में नदी मिले सागर में. ते ताल आपल्याला आढवावं लागणार आणि भविष्यामध्ये त्या गावामध्ये त्याच्या पाण्याचं स्तोत्र, त्याची पाण्याची जी आपण ग्राउंड वॉटर असतं ग्राउंड वॉटरची लेवल वाढवावी लागणार आहे. त्यासाठी पाणी तिथं मुरवावं लागणार आहे. आणि या योजनेद्वारे सुद्धा जे आपण नीरा देवगरची योजना आहे किंवा आता ही 22 गावाची नवीन योजना झालेली आहे, या योजनेद्वारे त्याला चार्ज करून घ्यायचं, म्हणजे त्यात पाणी सोडायचं आणि हळूहळूच पाणी जमिनीमध्ये मुरलं की लोकांना विहिरीला पाणी मिळेल, लोकांना प्यायला 12 महिने पाणी मिळेल आणि एकदा पाणी उपलब्ध झालं की लोक चांगल्या प्रकारे शेती करू शकतील, उत्तम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल आणि एक शेतीला पाणी मिळालं की आपल्या शेतकरी ताकद आहे. असं म्हणतात की हत्तीच्या मस्तकासारखी शेती आहे. माणूस पेरला तरी माणूस उगवल, असा आपला माणूस कष्ट करतो. त्यामुळे आपल्या भागामध्ये भविष्यात ऊसाच्या बरोबर ऊसाची आंतरपिकं काय झाली पाहिजे त्याचा अभ्यास करून मध्ये आंतरपिकं आपण कुठली घेऊ शकतो. त्याच्यामध्ये 3 महिन्याची आंतरपिकं आहेत. मध्ये अलीकडे टमॅटोचं उत्पादन चांगलं होतं आहे आणि काही आंतरपिकामध्ये कागदी कांदा आहे त्याचं उत्पादन चांगलं होतं आणि त्याच्याबरोबर या सगळ्या ऊस सोडून, ऊसाचा साखर कारखाना माझा स्वतःचा पण ऊसाचा साखर कारखाना आहे, ऊस सोडून फळभाजी प्रक्रिया प्रकल्पामध्ये लक्ष घालून नगदी जो माल आहे लोकांना गहू, ज्वारी, बाजरी ह्याच्याबरोबर जो नगदी माल पिकवतात म्हणजे कांदा, लिंबू असो, आलं असो, लसूण असो, आल्यामध्ये लोकांना पैसे मिळतात. तर त्याच्यासाठी साठवण क्षमता वाढवून कोपऱ्यामध्ये साठवण क्षमता झाली पाहिजे आणि त्या साठवण क्षमतेचा वापर करून लोकांना कांदा पण स्टोअर करता आला पाहिजे. कारण कांदा लोक नाहीतर रस्त्यावर टाकतात आणि भाव गेला तर 200 रुपयावर जातो. मध्यमार्ग काढण्याकरता शेतकऱ्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार. माझ्या डोक्यात प्लॅन तयार आहे की माझ्या मतदारसंघामधल्या लोकांना साठवण क्षमता उपलब्ध करून द्यायची, जेणेकरून कांदा आला तर कांदा त्यांना साठवता आला पाहिजे, आलं तर त्याला आलं साठवता आलं पाहिजे, द्राक्ष साठवता आली पाहिजे आणि त्याच्या संदर्भामधला निर्यात त्यांना इथून करता यावी आली पाहिजे. याच्या संदर्भामध्ये मला काम करायचं आणि एकदा लोकांचं उत्पन्न वाढलं. कसं आहे, पूर्वी सगळं आपण गहू, ज्वारी, नंतर ऊस आला, नंतर जोडधंदा दूध आलं. आता ज्याच्या घरी शिपूट आहे त्यालाच किराणा माल उधार देतो किंवा 4 गाय आहेत, 5 गाय आहेत, त्याला गावातला किराणा मालाला उधार देतो. पण जेव्हा त्याच्याकडे आंतरपिकं, नगदी पिकं
किंवा ऊसाच्या उत्पादन जर व्यवस्थित झालं, आता आपल्या ॲव्हरेज सरासरी आता आहे दुष्काळात तर 40% 45% ॲव्हरेज आहे, तर निसर्गावर मात करण्यासाठी शेतकऱ्याला सज्ज केलं पाहिजे. आणि शेतकरी एकदा निसर्गावर मात करायला सज्ज झाला तर 40 टनाच्या ऐवजी तो जेव्हा 125 टन फडवा काढेल, फडवा बघते निडवा काढेल, तेव्हा शेतकऱ्याला किराणा मालाच्या दुकानात उधारी मागायला जावं लागणार. आणि भविष्यातला मजबूत शेतकरी, ताकदीचा शेतकरी निर्माण करायचं काम मला 5 वर्ष. तर ते पक्षामध्ये त्यांचं पक्षावर प्रेम असेल तर नक्की करणार. म्हणजे तुम्हाला वाटतं का त्यांचं पक्षावर प्रेम नाही म्हणून? मी असं कुठं म्हटलं, पक्षावर प्रेम असेल तर करतील म्हटलं. बघितलं नाही, राजेशच होतं ना ते. आता काही वर्षापूर्वी झाला आणि ती रेल्वेचं टेंडर पण निघालं. मात्र हा प्रश्न माझ्या राखला. तर त्यासाठी प्रयत्न नाही, हा कसे प्रश्न झाले? त्या बारामतीच्या जो रेल्वे मार्ग आहे त्याला 28 वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. माझे वडील खासदार असताना त्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. या रेल्वे मार्गाला मंजुरीच लेट मिळाली. आता मी खासदार झाल्यानंतर आता मंजुरी मिळाली. तो डिफरन्स आहे. प्रायोरिटीमध्ये 28 वर्ष जुन्या प्रकल्पाला घेणार का आता हे घेणार. तरी सुद्धा या प्रकल्पाला केंद्र सरकार करायला तयार होतं, पण राज्य सरकारने त्यात 50% वाटा पाहिजे, तरी राज्य सरकारला 50% वाटा द्यायला आपण तयार केलं. आणि जेवढी आवश्यक होती तेवढी सगळी ताकद लावली आणि पैसे पण दिले. मागच्या कॅबिनेटला वर्ग पण केले, जवळपास 900 कोटी प्लस वर्ग पण केले. तुम्ही सगळ्यांनी बातमी वाचली असेल. महाराष्ट्र सरकारने पैसे बरोबर झाले, पण कामाला प्रत्येक सुरुवात झाली नसेल. माझा प्रयत्न असा चालला आहे की 18 तारखेच्या त्याच्याही निविदा प्रयत्न कराव्या. कदाचित होतील कदाचित नाही होणार, पण प्रयत्न करतोय.